सुरू झालेलं आहे। महाराष्ट्रामध्ये आज दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदान पार पडतंय। महाराष्ट्रात आज 8 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे। वर्धा, यवतमाळ, वाशिम, नांदेडमध्ये मविया आणि महायुतीमध्ये आपल्याला थेट लढत दिसते, तर तिकडे अकोला, अमरावती, हिंगोली आणि बुलढाण्यामध्ये तिरंगी लढत पाहायला मिळते। उमेदवारांचं भवितव्य आज ईव्हीएम मध्ये कैद होणार आहे। तर लोकशाहीच्या उत्सवाचं हे दुसरं पर्व महाराष्ट्रामध्ये सुद्धा या दुसऱ्या टप्प्यामधलं मतदान आज पार पडतंय। 8 मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे। त्यामध्ये विदर्भामधल्या 5 मतदारसंघांचा तर मराठवाड्यामधल्या 3 मतदारसंघांचा समावेश आहे। तर लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रामधील 8 मतदारसंघांमध्ये बिग फाईट होणार आहे। कोणत्या मतदारसंघांमध्ये या निवडणुका होणार आहेत आणि यावरती नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। अमरावतीमध्ये महायुतीकडनं नवनीत राणा आणि मवियाकडनं बळवंत बानखेडे यांच्यामध्ये लढत। परभणीमध्ये महायुतीकडनं महादेव जानकर, मवियाकडनं संजय जाधव, वंचितकडनं पंजाबराव डक यांच्यामध्ये लढत। वर्ध्यामध्ये महायुतीकडनं रामदास तडस, मवियाकडनं अमर काळे यांच्यामध्ये लढत। तिकडे अकोल्यामध्ये महायुतीकडनं अनुप धोत्रे, मवियाकडनं डॉक्टर अभय पाटील आणि वंचितकडनं प्रकाश आंबेडकरांमध्ये लढत। हिंगोलीमध्ये महायुतीकडनं बाबुराव कदम आणि मवियाकडनं नागेश पाटील यांच्यामध्ये लढत। यवतमाळ, वाशिममध्ये महायुतीकडनं राजश्री पाटील आणि मवियाकडनं संजय देशमुख यांच्यामध्ये प्रमुख लढत दिसते। बुलढाण्यामध्ये आपल्याला महायुतीकडनं प्रतापराव जाधव आणि मवियाकडनं नरेंद्र खेडेकर यांच्यामध्ये थेट लढत दिसते। नांदेडमधनं महायुतीकडनं प्रतापराव पाटील चिखलीकर आणि मवियाकडनं वसंतराव चव्हाण यांच्यामध्ये आपल्याला थेट लढत पाहायला मिळते। आणि थेट जाऊयात परभणीमध्ये, प्रतिनिधी अक्षय मुंडे सध्या आपल्या सोबत आहे। अक्षय, परभणीमध्ये या वेळेला आपल्याला जी लढत पाहायला मिळते, कसं विश्लेषण करायचं? शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे, शिवसेनेचं वर्चस्व राहिलेलं आहे आणि इथे आता जानकरांच्या रूपानं एक आव्हान महायुतीनं उभं केलेलं आहे। नक्कीच गुरु, मागील 35 वर्षापासून परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे। या ठिकाणी महादेव जानकर यांच्या रूपात महायुतीकडून ओबीसी कार्ड खेळण्यात आलेले आहे। या ठिकाणी ओबीसी मताचं ध्रुवीकरण करण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि मतदारसंघामध्ये देखील ओबीसी आणि मराठा असा वाद पेटलेला मागील काही दिवसापासून पाहावयास मिळत आहे। त्यामुळे आपल्या खेळीमध्ये या ठिकाणी महायुती सक्सेस झाल्याचं चित्र देखील पाहावयास मिळत आहे। परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये महादेव जानकर, संजय जाधव आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत आपल्याला पाहावयास मिळत आहे। सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदान केंद्रावर मोठ्या उत्साहानं मतदान करण्यासाठी येत आहेत। विशेष म्हणजे उन्हाचा पहारा पाहता जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते मतदान केंद्रावर सकाळी 7 वाजल्यापासून दाखल होत आहेत गुरु। अर्थात तर उन्हाचा पहारा बघता, उन्हाचा परिणाम बघता आता एकूणच सगळेच जण हे सकाळी सकाळी मतदान करण्याकडे आपल्याला कल देताना पाहायला मिळतात। धन्यवाद अक्षय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर परभणीमध्ये सुद्धा तिरंगी लढत आपण अनुभवणार आहोत आणि तिथे सुद्धा मतदानाला सुरुवात झालेली आहे। काही मतदारांची दृश्य आपण बघतोय, अगदी 7 वाजता येऊन मतदान करण्याकडे सुद्धा मतदारांचा कल आपल्याला बघायला मिळतोय। कारण अर्थातच एकूणच तापमान राज्यभरामध्ये वाढलेलं आहे आणि त्याचा पत्ता कुठे बसू नये या दृष्टीनं अगदी सकाळी सकाळी मतदान करण्याकडे आपल्याला लोकांचा कल पाहायला मिळतोय। मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आले आहे आणि सहकुटुंब आलेले आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या मतदानाकडे ते कसं बघतात। सर, बघितलं तर तुम्ही पहिल्यांदाच या निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिलेले आहे आणि काय भावना होत्या प्रचाराच्या दरम्यान? अगदी संयमानं अभय पाटील यांनी प्रचार केला, त्यांचे कार्यकर्ते झटत होते, नेमकं आपण या निवडणुकीकडे कसं बघता? ही एक खूप मोठं आव्हान होतं। एक बलाढ्य पक्षाच्या सोबत एक बलाढ्य उमेदवार इथं होते। आर्थिकदृष्ट्या खूप मोठ्या संपन्न पक्षांच्या सोबत आमची लढाई होती, पण निश्चित इथं आज काँग्रेसचे जे तळागाळातले कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत आणि सगळ्या लोकांनी आज काँग्रेसच्या इथं मिळून ही लढाई इथपर्यंत खूप यशस्वी आणली आणि मला वाटते की ही आज अकोल्याच्या जनतेच्या भरोशावर, त्याच्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या भरोशावर ही जी लढाई आहे ही निश्चित आम्ही याच्यात यश संपादन करू असं मला वाटतं आहे।
हे अभय पाटील आहेत आणि आता त्यांच्या पत्नी सुद्धा त्यांच्या सोबत आलेल्या आहेत. आपले पती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत आणि एक पत्नी म्हणून त्यांच्या काय भावना आहेत हे पण आपण जाणून घेऊया. मॅडम, काय वाटते की अभय पाटील हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि एक पत्नी म्हणून आपल्या काय भावना आहेत? नाही, आता पहिल्यांदा निवडणूक लढवत आहे. आम्ही प्रचार केलेला आहे. प्रचारामध्ये भयंकर लोकांचा रिस्पॉन्स आहे आणि डॉक्टर साहेब तर लढतच आहे, पण लोक सुद्धा आमच्यासाठी लढत आहेत. त्याच्यामुळे छान वाटत आहे. उत्साह, प्रचंड उत्साह आहे अकोल्याच्या जनतेमध्ये. त्यांचे चिरंजीव सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आपण त्यांना सुद्धा जाणून घेऊया की त्यांचे वडील पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. त्यांच्या काय भावना आहेत? एक पुत्र म्हणून काय वाटते? माझे वडील, मला वाटते ही इज वन ऑफ द मोस्ट हार्डवर्किंग पर्सन आय हॅव एव्हर सीन. त्यांनी जितकी मेहनत केली आहे या इलेक्शनसाठी, ते गावगाव फिरलेले आहे सगळीकडे आणि मला असं वाटते त्यांचा निश्चित विजय होणार जेही आहे. आणि मी पहिल्यांदा मत देणार आहे. मी माझ्या वडिलांनाच पहिल्यांदा मत देणार आहे. 4 तारखेला काय गुलाल उधळेल बाबांच्या अंगावर असं मला वाटत आहे, होणार असं म्हणून. हे होते अभय पाटील, त्यांच्या पत्नी डॉक्टर रेखा पाटील. त्यांचं सहकुटुंब हे मतदानाला आलेलं आहे की 4 जूनला गुलाल हा अभय पाटलांवर उधळेल अशा भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. जनतेच्या भरोशावर हा विजय निश्चित आहे, परिवर्तन घडेल असंही अभय पाटील यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. कॅमेरामॅन जयेश साबळेसह पवन गवई, पुढारी न्यूज, अकोला. तर अकोल्यामधले उमेदवार अभय पाटील यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया ही आपण बघितली. अकोल्यामध्ये यावेळेला आपल्याला तिरंगी लढत पाहायला मिळते. आणि आता थेट जाऊयात अमरावतीमध्ये सुद्धा यावेळेला तिरंगी लढत आहे. छगन जाधव आपले प्रतिनिधी थेट अमरावतीमधून सोबत आहेत. छगन, अमरावतीमध्ये आपल्याला यावेळेला तिरंगी लढत पाहायला मिळते. म्हणजे थेट सामना जरी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा असला तरी सुद्धा त्यात बच्चू कडू यांची झालेली एंट्री, राणा आणि कडू यांचा संघर्ष, या सगळ्याची पार्श्वभूमी अमरावतीमधल्या निवडणुकीला असणार आहे. कोणते महत्त्वाचे मुद्दे दिसत आहेत? बघितलं तर अमरावती लोकसभेचं निवडणुकीतील मतदानाची प्रक्रिया सकाळी 7 वाजतापासून सुरू झालेली आहे आणि सध्या जर बघितलं तर मी अमरावतीच्या बच्चू कडू यांच्या मूळ गावी जे बेलोरा गाव आहे त्या गावातील मतदान केंद्रावरती आहे. अमरावती लोकसभेत जर बघितलं तर प्रामुख्याने तिघांमध्ये लढत असलेली पाहायला मिळत आहेत. आपण गेल्या काळात देखील बच्चू कडू वर्सेस राणा यांचा वाद बघितला होता आणि हा वाद इतका विकोपाला गेलेला होता की थेट सायन्स कोर मैदानाच्या आरक्षणावरून हा मुद्दा पुन्हा एकदा राज्यात गाजलेला होता. त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष जे आहे ते अमरावती लोकसभेच्या निवडणुकीवरती लागलेलं आहे. आणि इथे ज्या पद्धतीने सकाळपासून आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर पावसाचं वातावरण जरी असलं तरी मोठ्या प्रमाणात या बच्चू कडूंच्या गावामध्ये मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद असा पाहायला मिळतो आहे. मी सध्या बच्चू कडू यांच्या गावातील मतदान केंद्रावरती आहे. आपण या ठिकाणच्या लोकांच्या काही भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. नेमकं काय सांगाल, कशा पद्धतीनं आज तुम्ही मतदान केलेलं आहे, काय सांगाल तुम्ही एकंदरीत मतदान पद्धती बोला. भाऊच्या काढल्यापूर्व आम्ही बोलतो आहे, आम्ही मतदान भाऊला करणार. काय सांगाल दादा, एकंदरीत ज्या पद्धतीने आज मतदान होते आहे, तुम्ही मतदान केलेलं आहे, काय इतरांना संदेश द्याल? मतदान व्यवस्थित चाललं आहे, चांगलं आहे, पद्धतशीर होऊन राहिलं आहे. नक्कीच या लोकांच्या भावना आपण बघितलेल्या आहेत. बच्चू कडू यांच्या गावामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतो आहे. नवनीत राणांना दुसऱ्यांदा जर बघितलं तर तिसऱ्यांदा जर बघितलं तर नवनीत राणा रिंगणात आहेत लोकसभेच्या आणि विद्यमान खासदार देखील तर आलेले आहेत. त्यामुळे नवनीत राणांना या निवडणुकीमध्ये विजयश्री खेचून आणणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण गेल्यावेळी त्या अपक्ष म्हणून निवडून आलेल्या होत्या आणि यावेळी त्या भाजपच्या तिकिटावरती उमेदवार म्हणून बरीच समीकरणं बदललेली आहेत. त्यामुळे आता निकाल नेमका काय लागतो, मतदार नेमके कोणाच्या बाजूने झुकतात हे सगळं आपल्याला बघायचं आहे. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि आता थेट जाऊयात नांदेडमध्ये. प्रतिनिधी अजिंक्य घोंगडे सध्या नांदेडमधनं आपल्यासोबत. अजिंक्य, मतदान सुरू होऊन जवळपास अर्धा तास झालेला आहे. कसं चित्र तिकडे नांदेडमध्ये दिसतंय? मतदारांचा कसा उत्साह आहे? अजिंक्य यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाही. पुन्हा एकदा आपण त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करूया. तर नांदेडमध्ये आपल्याला महत्त्वपूर्ण लढत यावेळेला अनुभवायला मिळणार आहे. कारण अशोक चव्हाण यांनी
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर होत असलेली ही पहिली निवडणूक आहे, त्यामुळे त्याचा किती परिणाम दिसतो, त्याचा फायदा मुळात भाजपला किती होतो, हे सगळं सुद्धा नांदेडमध्ये आपल्याला बघायचं आहे. नांदेडमध्ये थेट सामना हा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच पाहायला मिळणार आहे. नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या ठिकाणी सभा घेतलेली होती, त्यामुळे त्याचा किती इम्पॅक्ट आपल्याला या मतदानामध्ये पडताना बघायला मिळणार आहे हे सुद्धा बघायचं. हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत नांदेडच्या या निवडणुकीचे, ते आपल्याला बघायचं. कारण मागच्या वेळेला याच ठिकाणी अशोक चव्हाण यांचा पराभव झालेला होता. आज तुम्ही मतदान करून मतदान केलं आज. हो, लोकसभेचं 18वी लोकसभा आहे. चांगलं झालं, व्यवस्थित सगळं सुरळीत पार पडलं. म्हटलं आता परभणीमध्ये मोठ्या प्रमाणात ऊन आहे. हा उत्सव मोठ्या हर्षोल्लासामध्ये साजरा करतायत. लोक आपला मताधिकार बजावण्यासाठी सकाळीच बाहेर पडलेले आहेत आणि या देशामध्ये आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. लोक आपला राजा निवडण्यासाठी, आपला सरकार निवडण्यासाठी या प्रक्रियेमध्ये सहभागी होत आहेत आणि मला असं वाटतं लोकशाहीच्या दृष्टीने ही खूप मोठी उपलब्धी आहे. आज तरुण वर्ग देखील सकाळपासूनच या ठिकाणी मतदानासाठी आलेला आहे, आपला मताधिकार बजावत आहे आणि दिवसभर मोठ्या संख्येने या परभणी जिल्ह्यातील लोकांनी या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं, आपला मताधिकार करावा, बजावावा असं आवाहन करतो. धन्यवाद. दरवर्षी मतदानाचा टक्का कमी असतो, यावर्षी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच आपण पाहतोय की अनेक मतदान केंद्रावरती रांगा देखील लागल्या. हो, यावेळेस नक्कीच मतदारसंघामध्ये, प्रत्येक मतदारसंघामध्ये हा मतदानाचा जो टक्का आहे हा वाढण्याची शक्यता आहे. कारण तरुण असेल, म्हातारे असतील, सर्वच नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करण्याचा एक निर्धार केलेला आहे आणि हा सर्वांनी निर्धार करून जास्तीत जास्त टक्केवारी वाढवली पाहिजे. काय भावना आहे तुमच्या? भावना या मतदानामध्ये म्हणजे या प्रक्रियेमध्ये आम्ही जे सहभागी झाले आहोत तर त्यामध्ये जास्तीत जास्त मतदान होईल अशी आमचीही अपेक्षा आहे. कारण शासकीय पातळीवर सुद्धा बराचसा प्रयत्न झालेला आहे की जनजागृती करून जास्तीत जास्त मतदान होण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि राजकीय पक्ष तर त्यांनी कार्य केलेलंच आहे. तेव्हा आम्ही सुद्धा आनंदी आहोत की या प्रक्रियेमध्ये आम्ही उल्हासाने, अगदी कोणाच्या आमिषाला बळी न पडता मतदान केलेलं आहे. या आजी आहेत, आजीने देखील आता मतदान करून आले. आजी, पूर्वी मतदानाची प्रक्रिया खूप असायची, आत्ताची प्रक्रिया कशी वाटते मतदानाची? चांगली मस्त आहे, चांगली आहे. गर्दी नाही, काय नाही, छान आहे. काय काय सुविधा होत्या मतदान केंद्रावरती? काय नवीन काय वाटलं मतदान केंद्रात? नवीन दुसरंच आहे ना, हे करून चांगलं वाटलं. मस्त पद्धतीनं देता आलं, ओळखू आलं, मतदान सगळं झालं चांगलं. तुम्हाला काय वाटतं, आता पूर्वी आपण मतदान करायचो त्यामधला आत्ताचा बदल काय जाणवतोय तुम्हाला? पूर्वीच्या ठिकाणी प्रत्येकाला जाऊन काढून मतदानासाठी आणावं लागायचं, पण मला असं वाटतं की यावेळेस प्रत्येक जण आपापल्या परीने मतदान केंद्रावर जाऊन मतदान करतील. एक त्रुटी अशी आम्हाला थोडीशी जाणवते की एक भाग वेगळा राहतो आणि त्याचं नाव मात्र दुसऱ्या कुठल्या तरी भागामध्ये गेल्यामुळं मतदार जरा थोडा संभ्रमामध्ये सुद्धा आहे. बऱ्याच लोकांना ते पोलचिट किंवा वगैरे हे मिळालेले नाही. जेव्हा मतदान केंद्रावरती जायचो त्यावेळची परिस्थिती आणि आत्ताच्या मतदान केंद्रावरची परिस्थिती कशी वाटते? ती निश्चितच सुधारणा आहे ना, पहिल्यापेक्षा सुविधा ह्या उपलब्ध आहेत आणि त्यामुळे ते चांगलंही वाटतं ना. पण हे काही अंशी लोकांना, जरा ते अनपढ लोक असतील, त्यांना जर पोलचिट नाही मिळाला तर तो मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता सुद्धा आहे. त्यासाठी काय केलं पाहिजे? त्यासाठी आता शासकीय पातळीवर जे बीएलओ असतात, या बीएलओंना अगोदरपासून ती कामं द्यायला पाहिजेत. 1 महिन्यापासून तरी कमीत कमी. ऐन वेळेला त्यांनी काय केलं, त्यांच्याजवळ गठ्ठे दिले आणि गठ्ठे देऊन त्यांनी जमल तेवढं केलं, त्यांच्या ओळखी नाही त्या भागामध्ये, आणि राहिलेले गठ्ठे त्यांनी बॅगमध्ये ठेवलेले आहेत. या मतदारांच्या प्रतिक्रिया आपण पाहिलेल्या आहेत. पूर्वी मतदान केंद्रावर सुविधा नसायच्या, मात्र आता तरी सुविधा मिळतात अशा भावना या ठिकाणी मतदार व्यक्त करताय. मात्र यामुळेच आपण आशा करूयात की जी मतदानाची टक्केवारी आहे ती यावेळेस तरी वाढेल. कॅमेरा पर्सन अमोलसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, परभणी. परभणीमधल्या मतदारांच्या प्रतिक्रिया आपण बघितल्या. दरम्यान सकाळपासूनच तिकडे अकोल्यामध्ये अकोलेकरांनी मतदानासाठी गर्दी केलेली आहे.
मतदान केंद्रावरनं आढावा घेतलाय प्रतिनिधी जयेश गावंडे यांनी. बघूया. निवडणुकीच्या दुसऱ्या फेजमध्ये अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे. मी एका मतदान केंद्रावर आहे. यामध्ये पाहू शकता सकाळपासूनच मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदानासाठी गर्दी केलेली आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार मोठ्या संख्येनं या मतदान केंद्रावर आले आहेत. आपण पाहू शकता ज्येष्ठ नागरिक असेल, युवा वर्ग असेल, मोठ्या संख्येनं इथे आलेला आहे. अकोला जिल्ह्यात अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 18 लाखावर मतदार जे आहेत आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत. तर यासाठी मतदान प्रक्रियेसाठी 2056 मतदान केंद्र जे आहेत ते उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तर 11,000वर अधिकारी आणि कर्मचारी हे आपली कर्तव्य पार पाडत आहेत. दरम्यान अकोला लोकसभेचा जर विचार केला तर 15 उमेदवार जे आहेत ते रिंगणामध्ये आहेत. यामध्ये प्रामुख्यानं जी लढत होणार आहे ती वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर, महाविकास आघाडीकडून डॉक्टर अभय पाटील आणि भाजपकडून अनुप धोत्रे यांच्यामध्ये ही तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. आणि या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. जयेश गावंडे, पुढारी न्यूज, अकोला. आणि आता थेट जाऊयात वाशिममध्ये. प्रतिनिधी देव इंगोले सध्या आपल्यासोबत आहे. देव, तिकडे वाशिममध्ये काय चित्र दिसतंय? मतदान सुरू होऊन साधारणपणे आता 40 मिनिटं झालेली आहेत. कसा उत्साह, कसा प्रतिसाद दिसतोय? देव यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये. आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूयात. तर यवतमाळ वाशिम मध्ये होत असलेली निवडणूक सुद्धा यावेळेला फार रंगतदार असणार आहे. शिंदेची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असा थेट सामना आपल्याला या ठिकाणी यवतमाळ वाशिम मध्ये बघायला मिळणार. तर आज अनेक नवमतदार हे आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. बुलढाण्यामधील नवमतदारानं काय प्रतिक्रिया दिली बघूयात. जेव्हापासून 18 वर्षाची झाली तेव्हापासून डोक्यात विचार होता की 18 आपण टर्न झालोय आणि आपला कॉन्स्टिट्युशनल राईट आपल्याला एक्सप्रेस करायचा आहे. तर आधीपासूनच कोणत्या कॅन्डिडेटला वोट करावं, कोणत्या लीडरच्या हातात आपला देश सुरक्षित राहील, लाईक नॅशनल सिक्युरिटी, एन्व्हायरमेंटल सिक्युरिटी, इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, युथ डेव्हलपमेंट, एज्युकेशन वगैरे असे सगळे मुद्दे आधीपासूनच लक्षात होते. आणि त्यावरून मग निवड केली की कोण गुड असेल. 64 करोड पीपल यूथ आहे आणि आपणच फ्युचर आहे. तर जेव्हा 5 वर्षातून एकदा ही संधी असते की पॉवरपेक्षा आपण जास्त पॉवरफुल असतो, आपल्याला संधी भेटते की आपल्याला गव्हर्न कोण करणार, तर आपण ही संधी नक्कीच जाऊ नाही द्यायची, आपण नक्कीच वोट करायची. तर खऱ्या अर्थानं मतदारांमधलं राजेपण व्यक्त करणारी ही प्रतिक्रिया नवमतदारांची. तिकडे अमरावतीमधील ज्येष्ठ मतदारांशी संवाद साधलाय प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी. बघूयात. लोकशाहीचा उत्सव सुरू आहे आणि या लोकशाहीच्या उत्सवाचा दुसऱ्या पर्वाला आज सुरुवात होते. सकाळपासून 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात झालेली आहे. अमरावतीच्या या लक्ष्मीनारायण नगरच्या श्रीराम प्राथमिक शाळामध्ये आपल्याला गर्दी आहे ती सकाळपासून दिसून येत आहे. मतदानासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक आलेले आहेत आणि काही सकाळी जे पहिलं मतदान करून आलेले काही ज्येष्ठ नागरिक आहेत ते आता आपल्याला त्यांचं भावना सांगतील. काय सांगाल, सकाळी तुम्ही मतदान केलेलं आहे, किती उत्साह आहे मतदानाचा? उत्साह सर्वांनीच करायला पाहिजे. तुम्ही सकाळी मतदान? तर मला आता ड्युटीवर जायचं आहे, त्याच्यामुळे म्हटलं आपण पहिलं मतदान करू आणि मग ड्युटीवर. अगोदर मतदान नंतर नोकरी असं काका सांगतायत. काय सांगाल, तुम्ही मतदान केलेलं आहे, सकाळी येऊन मतदान केलेलं आहे. खूप छान उत्साह दिसतोय लोकांमध्ये आणि विशेषतः सिनियर सिटीजन जास्त आहे. मला असं वाटतं की युवक वर्गाने सुद्धा यायला पाहिजे आणि मतदान करायला पाहिजे. पर्सेंटेज तेव्हाच वाढणार आहे आपल्या मतदानाचं. गावाला जायचं असल्यामुळे आधी कर्तव्य आणि मग त्यानंतर बाकीच्या गोष्टी करायच्या, म्हणून मतदान करायला सकाळी लवकर आलो. आणि उत्साह तर सर्वांमध्ये, ज्येष्ठ नागरिकांमध्ये दिसतोच आहे. आणि माझ्या मैत्रिणींना सांगणं हे आहे की घरात बसण्यापेक्षा आज कसंही करा आणि मतदान करायला या, कारण आपण हक्क प्रत्येक ठिकाणी गाजवतो आणि हे एक राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्याच्यामुळे हक्क आणि कर्तव्य नाण्याच्या 2 बाजू जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मतदान हे सगळ्यांनी करायलाच पाहिजे. काय सांगाल काकू, कर्तव्य पण आहे आपलं, हक्क तर आहेच पण त्यासोबतच कर्तव्य, हा आपला अधिकार आहे, तो आपण बजावलाच पाहिजे. त्यामुळे मग सकाळी लवकर गर्दीच्या आधी येऊन आपला हक्क बजावून जायचा आहे. यासाठी म्हणून एवढ्या सकाळी आपला येऊन गेलं आहे. तर आपण पाहतोय की अमरावतीमध्ये जे आहे ते मतदानाचा उत्साह दिसून येत आहे. सकाळपासून मोठ्या प्रमाणात इथे नागरिक येत आहेत आणि
केवळ अधिकारच नाही तर आपलं हे राष्ट्रीय कर्तव्य देखील आहे. त्यामुळे सर्वांनीच येऊन मतदानाचा हक्क बजवावा अशी ही भावना या मतदारांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, अमरावती.